सांगली लोकसभा मतदारसंघाची आता रंगत वाढलेली आहे, कारण आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता सांगलीच्या या मैदानामध्ये उतरत आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी हा संपूर्ण जनसंवाद मेळाव्याचे नियोजनसुद्धा केलेले आहे। आज सायंकाळी उद्धव ठाकरे आणि सर्व प्रमुख शिवसेना नेते या जनसंवाद मेळाव्यासाठी मिरजेत दाखल होत आहेत आणि नेमकी जनसंवाद मेळाव्याची तयारी कशी झालेली आहे आपण जाणून घेणार आहोत। पैलवान चंद्रहार पाटील आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारची तयारी झालेली आहे, कसं व्यासपीठ असेल, किती लोकांची व्यवस्था आहे आणि किती वाजता साहेब इथे येतील? अंदाजे 5 ते 5:30च्या दरम्यान साहेब इथं स्टेजवर उपस्थित राहतील। 3 वाजता कोल्हापूरच्या एअरपोर्टला लँड झाल्यानंतर तिथून आदरणीय शाहू महाराजांची भेट घेऊन उद्धव साहेब इकडे सांगलीकडच्या दिशेने रवाना होतील। पण इथली व्यवस्था आज जर तुम्ही बघितली तर 50,000 प्रेक्षक बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। पण आज आम्ही रात्री सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की हे ग्राउंड कमी पडतं आहे, म्हणून मगाशीच आमची बैठक पार पडली की पर्यायी व्यवस्था काय करायची, प्रेक्षक जर जास्त आले 50,000पेक्षा तर काय करायचे, म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आमची सर्व नियोजन झालेलं आहे। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण नियोजन इथं झालेलं आहे। न भूतो न भविष्य, की कारण 5 वर्षानंतर आज उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत। पहिल्यांदा सुरुवातीला मिरज शहरामध्ये असं भव्य दिव्य असं स्वागत होईल, मिरज शहरामध्ये आल्यानंतर परत स्वागत होईल, परत नंतर साहेब इथं मंचावर आगमन होईल साहेबांचं। नक्कीच एकीकडं तुमच्या उमेदवारीचा आज नारळ फुटेल असंही तुम्ही मगाशी बोलताना सांगितलेलं आहे। दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी या आजच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याचं ठरवलेलं आहे। राष्ट्रवादीचा एक गट तुमच्यासोबत, पवार गट तुमच्यासोबत येतोय। नेमकं काँग्रेसच्या या नेत्यांना तुमचं काय आव्हान राहील महाविकास आघाडी म्हणून? सुरुवातीला मी सांगितलं की आमची ज्यावेळेस माझी मातोश्रीवर लोकसभा संघटक म्हणून निवड झाली त्यानंतर मी हे जनसंवाद मेळाव्याचं आयोजन आमचं तिथून पुढे केलं। पण सुरुवातीला करत असताना हे जनसंवाद मेळावा म्हणून आम्ही आयोजित केलं होतं, पण गेल्या 2 दिवसापासून ह्याचं रूपांतर महाविकास आघाडीची सभा म्हणून झालेलं आहे। आणि संध्याकाळी तुम्हाला इथं पाहायला मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथं बसलेले असतील, कारण जवळजवळ 4 ते 5 तालुका प्रमुखांशी माझं बोलणं झालेलं आहे। त्यांच्याही भागातून ते वाहनाने सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन येणार आहेत काँग्रेसच्या, त्यामुळे सर्व इथं एकत्र असतील आणि त्यानंतर महाविकास आघाडी झाली आणि त्यानंतर आज त्याचं रूपांतर आज माझ्या उमेदवारीच्या घोषणेत होईल संध्याकाळी। आणि त्यानंतर 34 कदाचित असं होऊ शकतं की संध्याकाळी साहेबांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून लोकसभा उमेदवारीची जो प्रचाराची यंत्रणा आहे ती आमच्या उद्या सकाळपासून चालू होईल। कोणकोणत्या काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही निमंत्रित केलं आहे किंवा राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते येणार आहेत असे तुम्हाला निमंत्रण आले, किंवा जयंत पाटील असतील किंवा काँग्रेसचे विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे स्वतः या मेळाव्याला येणार आहेत का? मी शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या जिल्ह्यातले हे सर्वांशी बोललेले आहेत। आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी माझं स्वतःचं बोलणं झालेलं आहे काल। फक्त मी वैयक्तिक राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर फोनवर बोललेलं आहे, त्यांनीसुद्धा येण्याचं मान्य केलेलं आहे। तर बाकीचे जे पदाधिकारी आहेत जवळजवळ 5 तालुका प्रमुख आहेत काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख आहेत, पदाधिकारी प्रमुख नेते आज एखादे अनुपस्थित असतील किंवा राहतीलही मला काय माहीत नाही, त्यातलं नाराजी नसणार आहे? अजिबात कुठलीही नाराजी नसणार आहे, कारण महाविकास आघाडी ही सांगली जिल्ह्यापुरती नाही, संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे। त्यामुळं ह्या गोष्टी काही होणार नाहीत असं मला वाटतं। एकच आहे भाजपला, टार्गेट एकच आहे की उमेदवार आपला महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणे, हेच टार्गेट आहे। आज संध्याकाळी ती तुम्हाला बघायला मिळेल आणि माझ्या उमेदवारीची घोषणा संध्याकाळी होईल। मी लढणार आणि जिंकणारच। नक्कीच पैलवान चंद्रहार पाटील यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। महाविकास आघाडी आमची एक संघच आहे, माझ्या सांगलीच्या उमेदवारीवरून कोणत्याही प्रकारे नाराजी काँग्रेस असेल किंवा अन्य कुठल्या घटक पक्षांमध्ये नाही आहे। त्यामुळे आजचा हा महाविकास आघाडीचा जो मेळावा आहे, जनसंवाद मेळावा आहे, हा मोठ्या संख्येनं सर्वांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल आणि आज या ठिकाणी उद्धव ठाकरे हे यांची घोषणाही करू शकतील किंवा प्रचाराचा शुभारंभही करतील असा दावा आणि अशी अपेक्षासुद्धा चंद्रहार पाटील यांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, मिरज।